पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। सेनगाव तालुक्यातील धनगरवाडी इथं रोजगार हमी योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारींनी प्रशासनात खळबळ उडवली असून या गंभीर प्रकाराकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेच्या वतीनं सोमवार दिनांक 2 रोजी आगळेवेगळे आंदोलन छेडण्यात येणार आहे। शिवसेना जिल्हा प्रमुख संदेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीच्या आवारात भ्रष्ट यंत्रणेच्या प्रतिकात्मक पुतळ्याला पैसे खाऊ घालण्याचा प्रतिकात्मक निषेध करण्यात येणार आहे। महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी राबवण्यात येणारी महत्त्वाकांक्षी योजना आहे। मात्र सेनगाव तालुक्यातील काही भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांमुळे या योजनेची अक्षरशः मोडतोड झाल्याचा आरोप होतोय। मागील 5 वर्षात तालुक्यात मोठ्या प्रमाणावर सिंचन विहिरींची कामं मंजूर करण्यात आली, परंतु प्रत्यक्षात अनेक ठिकाणी कामं न करता केवळ कागदोपत्रीच पूर्ण झाल्याचं दाखवून निधी हडप केल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत। धनगरवाडी इथंच गेल्या 5 वर्षात तब्बल 85 सिंचन विहिरींना मंजुरी देण्यात आली, मात्र यातील अनेक विहिरी प्रत्यक्षात अस्तित्वातच नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून लाभार्थी शेतकऱ्यांनी याबाबत तक्रारी केल्यानंतर तालुक्यात मोठी खळबळ माजली आहे। यापूर्वी तालुक्यातील रोहयो कामांबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, मात्र स्थानिक प्रशासनानं त्याकडे दुर्लक्ष करत दोषींवर ठोस कठोर कारवाई केली नसल्याचा आरोप शिवसेनेनं केला आहे। तालुक्यातील सर्व रोहयो कामांची सखोल व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच भविष्यात ही योजना पारदर्शकपणे राबवण्यात यावी या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे। वरिष्ठ प्रशासनानं या अनियमिततेकडे गांभीर्यानं लक्ष द्यावे, यासाठीच हे प्रतिकात्मक आंदोलन छेडण्यात येत असल्याची माहिती शिवसेनेच्या वतीनं देण्यात आली आहे। या आंदोलनामुळे रोहयोतील कथित भ्रष्टाचार प्रकरण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले असून प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलंय।